दरम्यान अबू आझमींची आमदारकीच रद्द करा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। तर आझमींवर जशी कारवाई केली तशी कारवाई कोरटकरांवर कधी करणार असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे। अरे कोणत्याही जाती धर्माचा, रंगाचा, वंशाचा, पक्षाचा, वयाचा, उंचीचा, वजनाचा असू द्या, हृदयात शिवबा आहे आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी, विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती त्याचं सदस्यत्व रद्द करा, जाऊ द्या सुप्रीम कोर्टात, ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये। अध्यक्ष महाराज, पण अध्यक्ष महाराज नाही, या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं, आमदारांची समिती करावी, तो अहवाल घेईपर्यंत निलंबित करा, पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो, नाही तर शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही। आता मला सांगा अध्यक्ष महोदय, अबू आझमींनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही? हे कारवाई होईल की नाही? यांनी अपमान केला की नाही? कोरटकरावर कारवाई होणार की नाही? सोलापूरवर कारवाई होणार की नाही? निलंबन हा विषय फार कमी आहे। सगळ्या जणांनी एकमुखी मागणी केलेली आहे की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे त्या अबू आझमीला ह्याच्यापेक्षा जास्त शिक्षा मिळालीच पाहिजे, कारण का हे फार म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या आणि आमच्या देवताचा अपमान केलेला आहे आणि म्हणून जास्तीत जास्त शिक्षा मिळावी अशी पद्धतीची मागणी सगळ्यांनी केलेली आहे। आदरणीय चंद्रकांत दादाजी हे अधिकृत स्टेटमेंट देतीलच, त्यांनी सांगितले की आम्ही समिती आमदारांची तयार करू आणि जास्तीत जास्त शिक्षा देण्याचे प्रस्ताव तोपर्यंत निलंबित असतात। उनका आमदार की रद्द होना, उनको आमदार का पगार नहीं मिलना, जो कुछ फैसिलिटीज आमदार को, ऐसे लोक प्रतिनिधि हम लोग को महाराष्ट्र में जरूरत नहीं है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।